कृतयुगातील ही कथा आहे। एक महान तपस्वी असणारे कर्दम ऋषी यांच्या निधनानंतर त्यांची पत्नी अनुभूती ही सती जाण्यास निघाली होती, परंतु तिच्या गुरुने तिला सती न जाण्यास विनंती केली। तेव्हा आपल्या पुत्रास आपल्या गुरुच्या स्वाधीन करून ती तपश्चर्या करण्यास बसली। अनुभूती ध्यानस्थ बसलेली पाहून कुकर नामक राक्षसाने तिची तपश्चर्या भंग केली, तसेच तिचे पावित्र्य नष्ट करण्याचा प्रयत्न केला। तेव्हा मात्र तिला त्याची अत्यंत भीती वाटली। ती घाबरून पळत सुटली। तेव्हा कुकर राक्षस देखील तिच्या मागे धावत सुटला, मात्र तिने त्यावेळी आई भगवती मातेचा मनापासून धावा केला। अनुभूतीने आपले पावित्र्य रक्षण करण्यासाठी भगवती मातेचा मनापासून केलेला धावा पाहून आई भगवतीला अनुभूतीची दया आली आणि काही क्षणात देवी प्रगट होऊन तिने त्या राक्षसासोबत युद्ध केले व त्याचा वध केला। आई भगवती आपल्या हाकेला त्वरित धावून आली। याचा आनंद तेव्हा अनुभूतीला झाला। तिने देवीला इथल्याच पर्वतात कायमचे वास्तव्यास राहण्याची विनंती केली। त्यावर अनुभूतीच्या विनंतीला मान देऊन त्या पर्वतात देवीने आपले वास्तव्य स्वीकार केले। भक्त अनुभूतीच्या हाकेला त्वरेने धावून येणारी देवी पुढे त्वरित तसेच तुळजा म्हणून ओळखली जाऊ लागली। काही दिवसांनी या तुळजा शब्दांचे रूपांतर तुळजा असे झाले। तेव्हापासून भगवती मातेला तुळजा भवानी देवी म्हणून ओळखले जाते। अशाच नवनवीन व्हिडिओसाठी चॅनलला सबस्क्राईब करा। धन्यवाद।